बायबल आपण उघडूया 1 शमूएल. हालेलुया. आता असं झालंय की हे वचनदत्त देशामध्ये गेले आहेत, तिकडे राहायला लागले आहेत, तिकडे परमेश्वराचं मंदिर बांधण्यात आलं आहे आणि तिकडे परमेश्वराच्या मंदिरात सेवा सुरू झाली आहे, याजकांची सेवा सुरू झाली आहे. असे बरीच वर्ष लोटल्यानंतर तिकडे एक याजक येतो, त्याचं नाव असतं एली. जर तुम्ही शमूएल याचा पहिला अध्याय वाचला, 1 शमूएल पहिला, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती एल्काना, त्याला 2 बायका असतात, हन्ना आणि पनिन्ना, आणि हन्नेला मुलबाळ नसतं. हन्नेची स्टोरी तुम्हाला वाचायला मिळेल. हन्ना ज्या वेळेस नाही का शिलो येथे दरवर्षी, ते कुठे जायचे? शिलो येथे दरवर्षी परमेश्वराला नित्य अर्पण करण्यासाठी जायचे. आणि त्यावेळेस परमेश्वराच्या मंदिरामध्ये जो याजक म्हणून काम करत होता त्याचं नाव होतं एली. हालेलुया. सो हा जो एली होता हा परमेश्वराचा याजक होता आणि मंदिरात सेवा करत होता. प्रेज द लॉर्ड. एलीला मुलगे होते, 2 मुलं, फिन्हास आणि होफनी, जे परमेश्वराच्या मार्गाने चालायचे नाही. ते नाही का पैसा, स्त्रिया यांच्या वाईट मार्गाला लागले होते, ते विपरीत काम करायचे. आणि ही जी हन्ना, जी वांझ होती, जिला मुलबाळ नव्हतं, तिने पाहिलं की या देवाच्या मंदिरामध्ये एलीच्या नंतर कोणी काम करणार नाही. एलीचे पुत्र तर वाईट मार्गाला आहेत, एली आता वयातीत झालेला आहे. शी डिड नॉट ओनली क्राय फॉर हर फॉर हर नीड की नो आय एम barren, आय डोंट हॅव चाइल्ड अँड आय वॉन्ट चाइल्ड, आय वॉन्ट सन. फक्त त्या गोष्टीसाठी रडली नाही. शी कुड सेन्स द नीड ऑफ द आर. त्या समयाची जी गरज होती ना, ती हन्नेने ओळखली होती. आणि दॅट्स वाय शी सेड, ती म्हणाली की जर तू मला पुत्र दिला ना तर तो मी तुला देईन. तिने तिचा पुत्र तिच्यासाठी किंवा तिला तिच्या घरात वाढवण्यासाठी, त्याच्यावर तिला खूप प्रेम करायसाठी, त्यासाठी घेतला नाही. त्या मंदिरामध्ये तिने पाहिलं एली आता वृद्ध झालाय, तिकडे कोणी नाही, आणि त्या मंदिरात परमेश्वराची सेवा करण्यासाठी तिने स्वतःच्या पुत्राला अर्पण केलं होतं. आता हा शमूएल तिकडे वाढतोय. हालेलुया. एली विषयी आपण आज काहीतरी पाहूया आणि या कराराच्या कोशाबद्दल पाहूया. पहा, कराराचा कोश परमेश्वराने अतिपवित्र स्थानात ठेवला होता. तुम्हाला माहिती, असं होतं एक वेळेस की शमूएल बाळ जसा वाढतोय आणि परमेश्वर त्याला हाक मारतो, 3 वेळा हाक मारतो आणि तो एलीकडे येतो. म्हणतो मला तुम्ही हाक मारलीत, काय झालं बोला. आणि एलीला समजतं की नाही का, ह्याला देव काहीतरी बोलत आहे, मी तर ह्याला हाक मारत नाहीये. एली म्हणतो शमूएलाला, आता जर पुन्हा तुला आवाज आला ना तर बोल, हा परमेश्वर तुझा दास ऐकत आहे, काय आज्ञा आहे. आणि तिसऱ्यांदा ज्यावेळेस परमेश्वर शमूएला अशी हाक मारतो, आता शमूएलाला देवाचा आवाज कसा ओळखायचा, त्याला रिस्पॉन्स कसं द्यायचं, हे एलीने शिकवलंय. हालेलुया. आणि शमूएल तसं बोलतो, आणि शमूएल ज्यावेळेस तसं बोलतो, परमेश्वर त्याला काही गोष्टी सांगतो. परमेश्वर सांगतो की कसं एलीच्या घराण्यावर, एली जो याजक आहे, ज्याच्या हाताखाली शमूएल वाढलाय, प्रेज द लॉर्ड, जो परमेश्वरावर प्रेम करतोय, जो परमेश्वराच्या कोशाची सेवा करतोय, जो तिकडे देवाच्या लोकांसाठी उभा राहतोय, न्याय इन्साफ करतोय देवाच्या लोकांचा, इस्रायलाचा. आणि त्या एलीच्या घराण्याविषयी काही भविष्यवाणी, काही गोष्टी परमेश्वर शमूएलाला सांगतो की त्याचे पुत्र जे कसे वाईट मार्गाने वागतायत, तर त्याच्या घराण्यातल्या सगळ्यांचा एकाच दिवशी नाश होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही का शमूएल बाळाला परमेश्वर सांगतो. आणि एलीला ह्या गोष्टी शमूएलाकडून समजतात. एली म्हणतो शेवटी तो परमेश्वरच त्याला जे योग्य वाटेल तो करणारच. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर काय होतं? आपलं बायबल उघडूया आपण 1 शमूएल याचा 4था अध्याय. एक शमूएल 4 याचं 15 ते 18 वचन कोणीतरी वाचा. 1 शमूएल 4, 15 ते 18. 1 शमूएल 4 अध्याय 15 ते 18. तेव्हा एली 98 वर्षाचा होता आणि त्याचे डोळे मंद झाल्याने त्याला दिसत नव्हते. आणि तो माणूस एलीला म्हणाला, मी सैन्यातून आलो आहे. होय, आज मी सैन्यातून पळून आलो. मग हा म्हणाला, माझ्या मुला काय झाले आहे? तेव्हा ज्याने वर्तमान आणले होते त्याने उत्तर देऊन म्हटले, इस्रायल पलिष्ठा फोडून पळाले व लोकांचा मोठा वध झाला. आणि तुझे 2 मुलगे होफ्नी व फिनहास हे मेले आणि देवाचा कोश नेलेला आहे. आणि असे झाले की त्याने देवाचा कोश असे उच्चारले, इतक्यात हा आपला आसनावरून दाराच्या बाजूला मागे पडला. आणि तो म्हातारा व जड माणूस असल्याने त्याची मान मोडून तो मेला. आणि त्याने 40 वर्ष इस्रायलाचा न्याय केला होता. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कळते आता इकडे काय झालंय? एली, आता शमूएल पण बऱ्यापैकी वाढला आहे, वयात चांगला आला आहे.
एलीला 2 मुलं आहेत, फिनास आणि होफनी. हे जे आहेत हे विपरीत काम करायचे. मंदिरात जे लोक अर्पण घेऊन यायचे, चांगल्या चांगल्या गोष्टी स्वतःसाठी ठेवायचे. आम्ही याजकाची मुलं आहे, आम्हाला कोणी काही बोलायचं नाही म्हणून लोकांशी ते गैरवर्तन करायचे. मंदिरात येणाऱ्या स्त्रियांशी गैरवर्तन करायचे, त्यांच्यासोबत ते विचित्र चाळे करायचे, त्यांना कुठेही हात लावायचे, त्यांचा नीट वागणं असं नव्हतं. आणि असं होतं की एक दिवशी काय होतं, पलिष्ठी लोक ना इस्रायलावर स्वारी करतात आणि पूर्ण इस्रायलाला हरवतात. आणि काय होतंय, बायबल सांगतं की एली कुठे होता माहिती? एली आहे ना परमेश्वराच्या कोशात. आता काय झालंय, ज्या वेळेस हे युद्ध होतं, याच्या आधीच मी तुम्हाला सांगते की हे जेव्हा युद्ध होत असतं ना, तर त्यावेळेस युद्ध होत असताना परमेश्वराच्या कराराचा कोश आहे ना छावणीत आलेला असतो. आणि त्यावेळेस इस्रायल लोकांनी काय केलं असतं, कराराचा कोश जो मंदिरात असतो, तो कराराचा कोश युद्धाच्या वेळेस इस्रायलाच्या संतानाने छावणीमध्ये नेला आहे. आणि ते एवढा जयघोष करतात की भूमिदनान ते सगळ्या गोष्टी होत्या. आणि पलिष्ठी लोक घाबरतात. युद्ध कोणाचं चाललंय? इस्रायल आणि पलिष्ठीचं. इस्रायलाने काय केलंय की आपण हरतोय हे पाहून कराराचा कोश त्या छावणीमध्ये, जिथे युद्ध चालू इस्रायलाच्या छावणीमध्ये आणून ठेवलं. आणि मग हा कराराचा कोश त्यांनी आणलाय. आणि पलिष्ठी लोकांना भय वाटते की इस्रायलाच्या परमेश्वराचा कराराचा कोश आमच्यामध्ये आलाय, तर आम्ही हरणार, असं पलिष्ठी लोकांना वाटतं. तरी सुद्धा सगळे पलिष्ठी नाही का असं ठरवतात, आपलं नाही का असंही अपयश येणार आहे, आपण हरणार आहे, तर आपण काय करूया, आपण लढूया, जे काय होईल ते पुढचं पुढे बघूया. आणि ते लढायचं ठरवतात. परमेश्वराच्या कराराचा कोश जे इस्रायलाने युद्धाच्या ठिकाणी नेला आहे, तिकडून पलिष्ठी लोक तो कोश हस्तगत करतात. पलिष्ठी लोक इस्रायलाला हरवतात. आता कराराचा कोश, परमेश्वराने जो इस्रायलासोबत करार केलाय, हा जो करार आहे, तो कोश कोणाकडे गेलाय? पलिष्ठी शत्रू राष्ट्राकडे गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या सैन्यामधून, त्या इस्रायलाच्या सैनिकांमधून सगळ्यांचा नाश झालाय, सगळे युद्धामध्ये हरले. एक सैनिक जीव वाचून पळत 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 एलीकडे येतो. एली त्याच्या घरामध्ये तिकडे मंदिरासमोर ना पाळण्यावर, झोपाळ्यावर बसलेला असतो. खूप, तो बायबल सांगते की तो 98 वर्षाचा होता. प्रेज द लॉर्ड. किती वयस्कर तो झालेला आहे. आणि खूप जाडा होता, खूप जाडजूड होता, आणि तो त्या पाळण्यावर बसलेला आहे. आणि हा एक माणूस येतो आणि तो म्हणतो की सैन्यातून आलेला मनुष्य तो मीच आहे, मी या सैन्यातून पळून आलो आहे. आणि एली याला म्हणतो, काय माहिती आणलीस, काय समाचार आणलाय मला सांग. तर त्या माणसाने काय सांगितलं की इस्रायलाने पलिष्ठ्यांपुढून पळ काढला. हालेलुया. पलिष्ठी लोकांपुढे, शत्रूपुढे इस्रायल घाबरलं. पलिष्ठ्यांनी इस्रायलाने पलिष्ठ्यांपुढून पळ काढला. लोकांची मोठी कत्तल झाली आहे. एली, तुझे दोन्ही मुलगं होफनी आणि फिनहास हे दोघं मरण पावलेत. ते दोघं एकाच दिवशी मेलेले आहेत. हे दोघं ठार झालेत. आणि देवाचा कोश जो आहे तो पलिष्ठ्यांनी हस्तगत केलाय, किंवा पलिष्ठ्यांनी तो कोश घेतला आहे. हालेलुया. ज्या क्षणी पहा इस्रायल हरला आहे, इस्रायल नाही का पलिष्ठ्यांपासून पळून गेला आहे, फिनहास आणि होफनी मरण पावले आहेत, हे ऐकून ना एलीला दुःख होत नाही. पण ज्या क्षणी कराराचा कोश हे शब्द एली ऐकतो ना, त्याला सहन होत नाही. हालेलुया. देवाच्या कोशाचं नाव त्या माणसाने उच्चारताच एली दरवाजावरील आसनावर बसला होता, तेथेच तो मागे पडला. जिथे बसला होता तिकडूनच तो मागे पडला. आणि तो खूप जाड होता. पडल्यावर काय होतं की तो इतका जाड होता, खूप जोरात आपटतो, त्याची मान मोडते आणि तो सुद्धा जागीच मरण पावतो. एलीला कुठलं दुःख होतं माहिती? की कराराचा कोश इकडून निघून गेला आहे. मग त्याचे 2 पुत्र मेले, त्याच्याबद्दल त्याला काही वाटत नाही म्हणण्यापेक्षा त्याला त्याच्यापेक्षा पण जास्त कराराच्या कोशाबद्दल वाटतंय. हालेलुया. इस्रायलने पळ काढलाय पलिष्ठ्यांपुढून, इस्रायल हरतय, पण त्याला माहिती आमच्या जवळ परमेश्वर आहे. पण आता हा कराराचा कोशच आमच्या जवळ नाही, शत्रूने तो, पलिष्ठ्याने तो हस्तगत केला आहे. हालेलुया. एली मागे पडतो, त्याची मान मोडते. 98 वर्षाचा याजक त्या ठिकाणी मरण पावतो. आणि बायबल सांगतं 40 वर्ष हा एली जो होता ना, इस्रायलाचा शास्ता किंवा जज म्हणून, किंवा इस्रायलाचा न्याय निवाडा करण्याचं तो काम करत होता. 40 वर्ष. हालेलुया. आता तो 98 वर्षाचा असताना मरण पावलाय. त्याच्या 2 मुलांपैकी फिनहास नावाचा जो मुलगा असतो ना, त्याची बायको गरोदर असते. आणि त्यावेळेस ना तिला लेबर पेन चालू असतात, ती मुलाला जन्मच देणार असते. बायबल सांगतं ती गरोदर असून तिचा प्रसूती काळ जवळ आला होता. देवाचा कोश नेला. आपला सासरा व नवरा
हे मरण पावले. ही बातमी ज्या वेळेस ती ऐकते ना, तर तिला अचानकपणे नाही का खूप इंटेन्स लेबर पेन सुरू होतात. तिचं नाही का ऑलमोस्ट 9वा महिना चालू असेल, तिचं नाही का प्रसूती समय जवळ आलाय, बट शी वॉज ऑल राईट. पण ज्या क्षणी ती ऐकते एकदम सडन न्यूज, एकदम सडन दुःखाची बातमी ती ऐकते की सासरा जो याजक आहे इस्रायलाचा तो मरण पावला आहे, तिचा नवरा मरण पावला आहे आणि कोष जो आहे ना तो पलिष्ठांनी हस्तगत केलाय. हे ज्या वेळेस ती ऐकते तिला लेबर पेन सुरू होतात. आणि ज्यावेळेस तिला लेबर पेन सुरू होतात ना, तिला इतकं स्ट्रेस झाला, इतकं तिला वाईट वाटलं, इतकं अकस्मात दुःख तिला झालंय ना की तिला काय लेबर पेन होते, ती काय बाळाला जन्म देते ह्याच्यामध्ये नाही, त्या दुःखामध्ये ती बुडालेली आहे. आणि बायबल सांगतं की ती नाही का ओणवी होऊन प्रसूत व्हायला लागली. लिटरली तिला नाही का लेबर पेन सुरू झाले, बाळाची डिलिव्हरी व्हायला लागली, ती ओणवी होते आणि नाही का तिचा जीव जायला लागतो. आणि ती जीव जात असताना नाही का ती तडफडते तिकडे. लोकांना वाटत असेल आजूबाजूच्या स्त्रियांना की अरे नाही का लेबर पेनमुळे नाही का प्रसूती वेदनेमुळे तडफडते, नाही, तिचा जीव चाललाय, तिला हे दुःख सहन होत नाहीये. तिला कळते की सासरा मेलाय, याजक इस्रायलाचा नाहीसा झालाय, शास्ता नाहीसा झालाय, नवरा मरण पावलाय, तिचा धीर मरण पावलाय आणि कोशही निघून गेलाय. आणि त्या बायका आजूबाजूला असं म्हणतात घाबरू नको, घाबरू नको, तुला मुलगा आहे, हा जो आहे ना हा तुला मुलगा आहे. पण ती काहीच बोलत नाही. तेव्हा अरे तुला मुलगा झालाय, मुलाचा जन्म झालाय आणि ती काहीच बोलत नाही. आणि बायबल सांगतं की मुलगा झालाय तिने लक्ष सुद्धा दिलं नाही. आणि तिने त्या बालकाचं नाव काय ठेवलं, इखाबोद. हालेलुया. कारण ती म्हणाली इस्रायलाचं वैभव निघून गेलंय, इस्रायलाचं वैभव नाहीसं झालंय, इस्रायलाची शान निघून गेली, इस्रायलाची ग्लोरी निघून गेली, इस्रायलाचा महिमा निघून गेला, इस्रायलाचं वैभव निघून गेलंय. म्हणून तिथे नाव इखाबोद ठेवते. आणि ती म्हणाली इस्रायलाचं वैभव नाहीसं झालं आहे, देवाचा कोष गेला, आपला सासरा आणि पती हे मृत्यू पावले. ती म्हणाली इस्रायलाचं वैभव गेले आहे कारण देवाचा कोष निघून गेला आहे. हालेलुया. Can you imagine the power of the covenant? हालेलुया. हा कराराचा कोष नाहीये तर इस्रायलना ओसाड पडलंय. इस्रायलाची ग्लोरी, इस्रायलाचं वैभव, इस्रायलाचं सगळ्या गोष्टी निघून गेल्या आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये जर तुमच्याकडे करार आहे, जर तुमच्याकडे वचन आहे, जर तुमच्याकडे तुमचं बायबल आहे ना, तुम्ही आशीर्वादित आहात, तुमच्याकडे सगळं काही आहे. पण ज्या क्षणी तुम्ही ह्या गोष्टी गमावताय किंवा ह्या देवाच्या वचनापासून तुम्ही डिस्कनेक्ट होताय ना, यू आर लुझिंग युअर ग्लोरी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ती कुठल्या गोष्टीमुळे मुलाचं नाव इखाबोद ठेवते? ती दुसरं पण नाव ठेवू शकली असते ना, जसं याबेसच्या आईने ठेवलं होतं, त्याचं नाव याबेस, हा माझ्या दुःखाचा पुत्र आहे कारण ह्याला जन्म देताना मला खूप त्रास झालाय. जसं रेचल, सो तसं ती काही दुसरं नाव ठेवू शकली असती, पण तिने काय नाव ठेवलं, इखाबोद, वैभव नाहीसं झालं. अरे हा जन्माला आला, ह्याचं नाही का आजोबा मरण पावले, ह्याचे वडील मरण पावले, दुसरं काही नाव ती त्या दुःखामध्ये, आणि तिचा पण जीव चाललाय, ती बोलू शकत होती, पण ती काय म्हणते इखाबोद. का माहिती? कराराचा कोष नाहीसा झालाय. ज्या कराराच्या जोरावर आम्ही आजपर्यंत इथे आलोय, जो करार परमेश्वराने आमच्या सोबत केला होता, तो कराराचा कोष आमच्यातून निघून गेला. इस्रायलामध्ये आता काही चांगलं उरलेलं नाही. इस्रायलना होत्याचं नव्हतं झालंय कारण कोष, कराराचा जो कोष आहे, परमेश्वराने जो करार केला तो इस्रायलामध्ये नाही, तो शत्रूने हस्तगत केलाय. हालेलुया. दिस इज द पॉवर ऑफ द कॉव्हनंट. समजलं पाहिजे कोणत्या करारामध्ये तुम्ही आहात. देवाने कुठला नवीन करार जो त्याच्या रक्ताने आपण केलाय. म्हणूनच आज आपण ना प्रत्येक वेळेस पडतो पण उभं राहतो, कारण आपल्याला त्याने त्याचं पुत्र बनवलंय. प्रेज द लॉर्ड. आपल्या सोबत जो करार केलाय हा साधारण करार नाही. कोणती शक्ती या कराराच्या विरोधात येऊ शकत नाही, कोणीही. जर तुम्हाला जर करार माहित नाही ना, तर शत्रू फसवून तुमच्या जीवनामध्ये काम करणार. बट इफ यू नो अंडर व्हॉट कव्हनंट यू आर लिव्हिंग, किंवा कोणता करार तुम्ही तुमच्या सोबत देवाने केलाय, कोणत्या करारामध्ये तुम्ही आहात, हे जर तुम्हाला समजलं ना, तर ते कराराच्या आशीर्वादापासून तुम्ही कधीच वंचित राहणार नाही. हा कराराचा कोष निघून गेलाय म्हणून ना त्याची आई काय म्हणते की इखाबोद, इस्रायलाचं वैभव नाहीसं झालंय. इस्रायलाचं वैभव नाहीसं झालंय. कराराचा कोष, त्या 2 दगडी पाट्या नाहीशा होतात म्हणून इस्रायलाचं वैभव नाहीसं होण्यासारखं काय? तो कराराचा कोषच सर्व काही होता, जो परमेश्वराने इस्रायला सोबत केला होता. हालेलुया. या कराराच्या कोशामुळे, या कराराच्या घोषणेमुळे त्यांनी प्रॉमिस लँड मध्ये प्रवेश केला होता. म्हणून त्यांनी यरिहोच्या भिंती पाडल्या होत्या, यरिहो नगर जिंकलं होतं. हालेलुया. कारण त्यांच्याकडे कोश होता ना, म्हणून
होते इतक्या जोरात नाही का घोषणा करत होते, विजयाची घोषणा करत होते. आता कोण घोषणा करणार, कारण त्यांच्याकडे कराराचा कोशच नाही. जसा कोश निघून गेलाय, एलीने ते शब्द ऐकले, एली त्याच्या जागेवर पडलाय. हालेलुया. ज्या क्षणी एलीने शब्द ऐकले, एली त्या जागेवर पडलाय, तो मरण पावला आहे. ज्या क्षणी ना त्या फिनहासच्या बायकोने हे शब्द ऐकले, ती त्या ठिकाणी पडली आहे. ती सुद्धा नाही का, तिला मुलगा झालाय ह्याचं पण तिला नाही वाटत आहे, आणि ती म्हणते इस्रायलचं वैभव नाहीसं झालंय, ओनली बिकॉज दे लॉस्ट द कॉव्हनंट. हालेलुया. त्यांनी तो करार गमावला, त्यांनी तो कोश गमावला. त्या करारामधून ज्या वेळेस नाही का ते लोक वेगळे झाले ना, बायबल सांगता इस्रायलाचं वैभव नाहीसं झालं, आणि तिने तिच्या मुलाचं नाव ठेवलं इखाबोत. लक्षात ठेवा, परमेश्वराने अति पवित्र स्थानामध्ये कराराच्या कोशाला ठेवले. परमेश्वर स्वतः या कराराला अत्यंत महत्वाचं स्थान देतो. हालेलुया. काल आपण पाहिलं होतं की ज्या वेळेस याकोबाने, प्रेज द लॉर्ड, याकोबाने ज्या वेळेस त्याचा भाऊ जो आहे एसावचा आहे, ज्यावेळेस इसहाक आशीर्वाद देणार, इसहाक म्हणतो की आता मी वयातीत झालो आहे, मी आशीर्वाद देईन, तू माझ्यासाठी हे गोष्टी घेऊन ये, मी ते खाईन, तू माझ्यासाठी हरणाचं मांस आण आणि मग मी आशीर्वाद देईन. इकडे आशीर्वाद मिळवण्यासाठी नाही का भांडणं चालली आहेत. ती आई आपल्या मुलाला सांगते की बापाच्या संपत्तीसाठी मागे लागू नको, तो काय देतो हे बघू नको, तो आशीर्वाद मिळवण्यासाठी ना ती लिटरली योजना करते, ती युक्ती करते, आणि याकोब हा आशीर्वाद मिळवतोय. प्रेज द लॉर्ड. कारण त्याचे वडील जो आशीर्वाद देणार आहे, जो अब्राहमाचा करार होता, जो कॉव्हनंट होता, तो इसहाकाकडे होता, आणि तो इसहाकाकडून या दोघांपैकी कोणाकडे तरी ट्रान्सफर होणार होता. आणि याकोबाने तो करार, ते कराराचे आशीर्वाद मिळवले. आपण काल खूप डिटेलमध्ये पाहिलं होतं की त्याच्यामध्ये काय दिलंय की जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, जे तुझ्या विरोधात वागतील त्यांच्या विरोधात मी असेल. परमेश्वर तुला सुपीक जमिनी देईल, आकाशाचं दहीवर देईल. परमेश्वर तुला तुझ्या सगळ्या लोकांमध्ये सगळ्यांचा तू स्वामी बनशील. तुझ्या सगळ्या सहोदर किंवा तुझ्या आईच्या सगळ्या लोकांमध्ये तू श्रेष्ठ बनशील, तू त्यांच्यापेक्षा महान असशील. सगळ्या गोष्टी ज्या अब्राहमाला परमेश्वर बोलत आहे, अब्राहम इसाक याकोबाचा परमेश्वर बोलतो, अब्राहम इसाक एसावचा परमेश्वर आपण बोलत नाही, कारण कराराचे ब्लेसिंग जे होते, कराराचे आशीर्वाद जे होते ना, ते याकोबाने मिळवले होते. हालेलुया. इकडे जे दोन भावांमध्ये युद्ध चाललं होतं, आई सुद्धा नाही ह्या मुलाला बोलते याकोबाला, तुला ते आशीर्वाद मिळवायचे आहेत. हालेलुया. आणि फक्त ह्या कराराच्या ब्लेसिंग्समुळे याकोब ज्या वेळेस त्या वडिलांचं घराडं सोडून मामाच्या घरी, लाबांच्या घरी पळून जातो ना, एक काठी आणि अंगावरच्या कपड्यांसहित जातो, काहीच घेऊन जात नाही. पण ज्या वेळेस तो परत येतो ना, इतका जास्त आशीर्वादित होऊन येतो, बिकॉज ऑफ द कॉव्हनंटल ब्लेसिंग्स. हालेलुया. हे कराराचे आशीर्वादामुळे. पण आता काय झालंय, जो निवास मंडप परमेश्वराने मोशेला बनवायला सांगितला, ज्या अतिपवित्र स्थानामध्ये हा कराराचा कोश ठेवण्यात आला होता, ज्याची रचना परमेश्वराने त्या मोशेला कशी करायची सांगितली होती, इस्रायल हा कोश घेऊन चालत होते. आता शमूएलाच्या काळामध्ये काय झालंय, ही पलिष्ठी लोकांनी हा कराराचा कोश हस्तगत केला आहे, आणि इस्रायलाचं वैभव नाहीसं झालं आहे. प्रेज द लॉर्ड. व्हाय आय एम टीचिंग यू दिस थिंग्स, यू नो, कारण आपण आता मोशेच्या निवास मंडपात सेवा करत नाही. येस, आपण आताही टॅबरनॅकल मध्ये आपण आहोत, आपण आताही कुठल्या तरी निवास मंडपामध्ये आहोत, आपण आताही अतिपवित्र स्थानामध्ये आहोत, पण आता पॅटर्न चेंज झाला आहे. हालेलुया. बायबल सांगतं की जुना करार नवीन कराराची सावली आहे. नवीन करारात आपण जे पाहतो ते सगळे जुन्या करारामध्ये परमेश्वराने सावलीच्या रूपाने किंवा एक्झाम्पलच्या गोष्टीने सांगितले. आताही जर तुम्ही वाचलं, इब्रिकरा पत्र मध्ये वाचलं, तर तिकडे दिले की येशू ख्रिस्त स्वतः काय करतो, स्वतःचं रक्त घेऊन ना मंडपाच्या आत म्हणजे अतिपवित्र स्थानामध्ये ते रक्त घेऊन, त्या कराराच्या कोशावर ते रक्त घेऊन गेलेला आहे. पित्याचा क्रोध त्याने शमविला आहे. म्हणजे आताही अतिपवित्र स्थान आहे, कराराचा कोश आताही आहे, अतिपवित्र स्थानात आहे, तिकडे येशू स्वतःचं रक्त घेऊन गेलाय. पण काहीतरी पॅटर्न आता चेंज झाला आहे, ते आपण येणाऱ्या दिवसांमध्ये पाहूया. प्रेज द लॉर्ड. बट मला पाहिजे की ही गोष्ट जोपर्यंत तुम्हाला इन डिटेल मध्ये खूप सविस्तरपणे समजणार नाही ना, पुढच्या गोष्टी समजणार नाहीत. आणि मग अजाणतेपणे का होईना तुम्ही नाही का त्याच टॅबरनेकलच्या पॅटर्न मध्ये राहाल. येस, अंगण पवित्र स्थान, अतिपवित्र स्थान आहे, पण आता परमेश्वराने काहीतरी अद्भुत गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत. हालेलुया. असा एक व्यक्ती येतो जो परमेश्वराच्या ह्या पॅटर्नला, जो मोशेला परमेश्वराने दिलेला आहे, त्याला नाही का
अधिक चांगल्या प्रकारे किंवा त्याच्यापेक्षा अधिक असं सोपं काहीतरी करतो की ज्याच्यामध्ये आज तुम्ही मी आपण आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण ज्या वेळेस हा कराराचा कोश हस्तगत केला, बायबल सांगतं इस्रायलाचं वैभव नाहीसं झालं. तुम्हाला माहितीये पुढे काय होते? पलिष्ठी लोक आहेत ना, हा कराराचा कोश काय करतात, त्यांच्या देवाच्या मंदिरामध्ये, दागोनाच्या मंदिरामध्ये तिकडे काय होतं हे आपण पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तिकडे काय होतं, तिकडे ज्या वेळेस हे लोक हा कोश नेऊन ठेवतात त्यावेळेस मग ते तिकडची जी मूर्ती आहे ती पडते, तिचे तुकडे होतात, उंबरठ्यावर पडते, परत ते लोक उचलून ठेवतात. सो वी हॅव लर्न ऑल दिस थिंग्स. ओके. पण त्याच्यानंतर काय होतं माहिती, की हे बलिष्ठी लोक आहेत ना, जितके दिवस हा देवाच्या कराराचा कोश त्यांनी त्यांच्या देवाच्या म्हणजे दागोनाच्या मंदिरामध्ये ठेवला होता ना, अशदोद इथे ते घेऊन जातात, तिकडे सगळ्यांवर परमेश्वराचा हात पडतो, परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकतो आणि ते सगळे लोकांना ना मोठमोठ्या गाठी येतात, मोठमोठे फोड अंगावर येतात, ग्रंथी येतात, गाठी किंवा सूज किंवा आपण ट्युमर किंवा आपण म्हणतो ना की गाठ आली आहे, त्या प्रकारे सगळ्यांवर गाठी येतात आणि कोणीही त्या कराराच्या कोशाचा सामना करू शकत नाही. इस्रायलापासून कराराचा कोश पळवला आहे, इस्रायलाचं वैभव नाहीसं झालं आहे. एली याजक मरण पावलाय, त्याची दोन्ही मुलं मरण पावली आहे आणि फिन्हासची बायको मरण पावली आहे. पूर्ण इस्रायल घाबरलेला आहे. कुठल्या गोष्टीमुळे? आताही लोक एकत्र येऊन लढू शकतात ना, पण त्यांच्याकडे लढण्याची ताकद नाही, बिकॉज दे हॅव लॉस्ट द कॉव्हनंटल ब्लेसिंग्स. त्यांच्याकडे तो कराराचा कोश नाहीये म्हणून त्यांना ती ताकद मिळत नाही, त्यांच्यामध्ये ते बळच येत नाहीये. हालेलुया. आणि आता पुढे काय होतंय, बलिष्ठी लोक ठरवतात की नाही, हा कराराचा कोश देवाचा, हा इस्रायलाचा, हा कडक परमेश्वर आहे, हा यहोवा परमेश्वर त्यांचा जो आहे, हा जो कोश आपल्यामध्ये राहिला तर आपली लोक अशीच आजारी पडतील, ह्या देवाचा हात आपल्यावर राहील. आणि ते लोक इतके घाबरतात, ते ठरवतात की हा त्या इस्रायल लोकांचा जो कराराचा कोश आहे तो आपण परत पाठवून देऊया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही 1 शमूएल 6 आणि 7 अध्याय वाचलं तर तुम्हाला समजेल. ते ठरवतात आपण हा कोश परत पाठवून देऊया, आपल्याला आता दुसऱ्या काही गोष्टींमध्ये पडायचं नाहीये. आणि मग त्यांच्यामध्ये जो याजक असतो, जो त्यांच्या देवांची पूजा करणार, तो म्हणतो पण आपण असंच तर नाही पाठवू शकत ना, आपल्याला प्रायश्चित्त पण केलं पाहिजे. आपण त्यांच्या देवाचा कोश आपल्याकडे आणला, आपण असंच पाठवलं तर आपल्यावर हा त्यांचा देव आहे ना अजून जास्त रागवेल, अजून त्याचा कोप आपल्यावर येईल. मग ते ठरवतात प्रत्येक कुळ जे आहे, जसं त्यांच्याकडे जे 5-6 लोकांचं जे कुळ आहे त्यानुसार ते ठरवतात की आपण काय करायचं, एक बैलगाडी, एक चांगली बैलगाडी बनवूया, कोणत्या माणसाला पाठवायचं नाही, काय नाही, हा इस्रायलाच्या कराराचा कोश त्या बैलगाडीमध्ये आपण ठेवूया. आणि ते ठरवतात की एक नवीन गाडी तयार करतात. ओके, एक नवीन, जुनी नाही चालत, परमेश्वराला कुठल्या अशा गोष्टी चालत नाही, तर ते म्हणतात की एक नवीन गाडी तयार करूया. आणि अशा बैल नाही, गायी, 2 गायी घेतात की ज्या गायींच्या मानेवर कुठलं वजन किंवा कुठल्या वजन उचलायच्या किंवा जू ठेवलेलं नाहीये किंवा कुठलं नांगर ठेवलेलं नाही, कुठल्याच कामासाठी अशा ज्या गायी वापरलेल्या नाही, अशा 2 गायी त्या गाडीला ते जुंपतात. सो गायी आणि ती गाडी याच्यामध्ये ते कराराचा कोश ठेवतात आणि ते म्हणतात की जितक्या आपल्या लोकांना, आपल्या कुळातल्या लोकांना त्रास झालाय, त्यांच्या कुळांच्या संख्येनुसार, त्या नंबरनुसार आपण सोन्याचे उंदीर, प्रत्येक कुळानुसार 5-5 सोन्याचे उंदीर प्रतिमा बनवून की आम्ही प्रायश्चित्त करत आहोत, आम्ही ह्या इस्रायलच्या देवाच्या कराराच्या कोशाला हात लावला किंवा आम्ही आमच्या इथे आणला, आम्ही प्रायश्चित्त करत आहोत, आमच्यावरून देवा तुझा म्हणजे इस्रायलाच्या परमेश्वराचा कोप निघून जावा. आणि तेवढ्या त्या घराण्यानुसार, कुळानुसार 5-5 सोन्याचे उंदीर असे ते त्याच्यामध्ये ठेवायचे ठरवतात आणि ते तसं करतात सुद्धा. आणि बायबल सांगतं, मग ते लोक काय करतात की परमेश्वराच्या कराराचा कोश उचलून त्या गाडीवर ठेवतात आणि दोषार्पण म्हणजे आम्ही चूक केली, आमच्या दोषाबद्दल, आम्ही चूक केली त्याच्याबद्दल अर्पण म्हणून ते लोक ज्या सोन्याच्या वस्तू ज्या असतात ना त्या तिकडे ठेवतात एका करंड्यामध्ये घालून कोशाच्या बाजूला. आणि ते म्हणतात ही गाडी आता जाऊ द्या. कोणता माणूस ती गाडी हाकत नाहीये, काही नाही, ते आपल्या गायी चालल्यात, ती गाडी हाकतायत आणि त्याच्यानुसार तो कराराचा कोश चालू आहे. आणि मग ते म्हणतात की जसं जिकडे जाईल ही गाडी, परमेश्वर त्यांचा मार्ग दाखवेल, आपल्या सीमेमधून, आपल्या लोकांमधून, आपल्या हद्दीमधून हा देवाचा जो यहोवा परमेश्वर आहे त्याचा कोश निघून जाऊ दे. आणि नंतर काय होतं माहितीये का, बायबल सांगतं की ते आपल्या देशाच्या वाटेने बेत शेमेशाकडे जातात आणि ज्या वेळेस ती गाडी तिकडे जाते ते लोक मग ठरवतात की हा, ह्यांच्या परमेश्वरानेच आपल्यावर ही पीडा आणलेली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यानुसार हे सगळं करतात. सोन्याचे उंदीर आणि जेवढ्या गाठी आल्या त्या गाठींचं सुद्धा, लिटरली सोन्याची गाठ, तुम्ही ऐकलंय का? आय डोंट नो काही लोकांनी ऐकलंय की नाही. मी माझ्या लहानपणी ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, बिकॉज यु नो
लहानपणी सगळ्यांनाच आता एवढं जास्त दिसत नाही आपल्याला, कांजणे येते, गोवर वगैरे हा त्रास व्हायचा, गोवरचा ताप यायचा, चेहऱ्यावर रॅश वगैरे यायची, कांजणे तर चिकन पॉक्स ज्याला म्हणतो आपण, सगळ्यांना आले असतील. आता लहान मुलांमध्ये जास्त प्रमाण दिसत नाही कारण वॅक्सिन्स दिले जातात. ओके, पण ज्यावेळेस मी असं पाहिलेलं आहे आमच्या लहानपणी, कांजण्या वगैरे आल्या तर 5 ते 7 दिवस हे राहतात. कांजण्या आल्यावर ताप वगैरे येतो, सगळ्या अंगावर फोड्या येतात आणि मग ते 7 दिवसांनी ते फुटतात, सुकतात, जातात सुद्धा. पण ऍक्च्युली हे व्हायरसमुळे होते, एक व्हायरल इन्फेक्शनमुळे हे होतं. पण एकदा त्या व्हायरसचं इन्फेक्शन झालं ना तर लाईफ लॉंग परत हा त्रास कधी होत नाही, कारण त्या व्हायरसशी लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ना रोगप्रतिकारक शक्ती तयार होते एकदा इन्फेक्शन झाल्यावर. ओके, पण मी असं पाहिलेलं आहे की आमच्या लहानपणी असं होतं की एक कोणाला जर कांजण्या आल्या तर एक 5 ते 7 दिवस त्यांना आंघोळ घालायची नाही, त्यांना वेगळं ठेवायचं, कडुलिंबाच्या पाल्यावर झोपवायचं, जे की चांगले, कारण कडुलिंबाचा पाला रोगप्रतिकारक आहे, त्याच्यामध्ये खूप अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. आणि ओके, आणि मग त्यानुसार हे असं करायचे. पण 7व्या दिवशी असं करायचे की कांजण्या आल्यात तर त्याचं अर्पण म्हणून, कांजण्या आल्यात म्हणून ते अर्पण म्हणून एका ठिकाणी ते घेऊन जायचे, की ते समजायचे की हा जो त्रास आहे हा कुठल्या तरी देवाचा कोप झालेला आहे आणि त्यामुळे हे आलेलं आहे. मुंबईमध्ये एक जागा आहे, ओके, मी ऑनलाईन काही गोष्टी बोलू शकत नाही, त्या ठिकाणी लिटरली ते अर्पण घेऊन, ते ओटी घेऊन तिकडे जावं लागतं, की ह्या गोष्टीमुळे ह्या देवीचा कोप झालेला आहे म्हणून कांजणे आले, तर ते तिचा राग शमवण्यासाठी लिटरली ते तसं अर्पण घेऊन जायचे. मग ही लोक जी होती ना, ही बलिष्ठी लोक ठरवतात की आपल्या सगळ्या लोकांना गाठी आल्यात, तर ते प्रायश्चित्त करण्यासाठी प्रत्येक कुळानुसार 5-5 सोन्याचे उंदीर आणि गाठींच्या प्रतिमा, म्हणजे जशी गाठ आली तशी सोन्याची नाही का, ते बनवून सुद्धा कराराच्या कोशाभोवती ठेवतात. आणि मग काय होतं की गायी काय करतात, त्या 2 गायी आहेत, त्या गायी रस्ता धरतात बेथ शेमेशचा. बेथ शेमेश या ठिकाणी ज्या वेळेस नाही का त्या गायी जातात, तर बेथ शेमेशकरच्या शेतामध्ये ती गाडी जाऊन थांबते. त्या गायी कराराच्या कोशासहित ती गाडी बेथ शेमेशकरच्या शेतात जाऊन उभी राहते. तिथे खूप मोठी धोंड असते आणि मग हे लोक म्हणतात की अरे इकडे हे आलं आहे, तर त्या गाडीमध्ये जे ठेवलेले असते त्याचीच लाकडं फोडतात, ते तिकडे परमेश्वराप्रित्यर्थ होम हवन करतात तिकडे, आणि जो कोश आहे तो तिकडून उतरवतात आणि तो त्या ठिकाणी ठेवतात. हालेलुया, बेथ शेमेशकरच्या शेतामध्ये. त्याच्यानंतर पुढून तिकडे काय होतं माहिती, ज्यावेळेस बेथ शेमेश इथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचं ते निरीक्षण करतात. आता बेथ शेमेशकरच्या लोकांच्या तिकडच्या शेतामध्ये जाऊन गाडी थांबली आहे, बलिष्ठी अर्धी लोक आहेत तिकडे, त्यांनी काय केले, तिकडे देवासाठी होम हवन केलं आहे आणि मग ते म्हणतात की परमेश्वराचा कोप आपल्यावरून गेला असेल. त्या नगरातली, बेथ शेमेशच्या नगरातली लोक येतात आणि या कराराच्या कोशाचं निरीक्षण करायला लागतात, पाहायला लागतात. बायबल सांगतं त्यांनी, पहा 1 शमूएल याचा 6वा अध्याय 6 आणि 19 वचन कोणीतरी वाचा. प्रेज द लॉर्ड. आता इकडे काय दिलंय, बेथ शेमेशकरची लोक आहेत ना, अशी वाकून पाहतात, काय आहे, कराराचा कोश आहे, असं निरीक्षण करतात ना, म्हणून परमेश्वराचा कोप तिथल्या लोकांवर उतरतो आणि तिकडचे नाही का 50,070 पुरुष तिथल्या तिथे मरण पावतात. आणि मग ही लोक म्हणतात, ह्या देवाचा सामना कोण करेल, ह्या पवित्र देवासमोर कोण टिकेल, आणि म्हणून ते म्हणतात की आमच्याकडून निघून कुठेतरी हा परमेश्वर, हा देव जो आहे याच्या कराराचा कोश निघून जावा. आणि मग बायबल सांगतं त्यांनी किर्यात यारीमच्या लोकांकडे जासूद पाठवून सांगितले की पलिष्ठ्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश माघारी आणला आहे, तो आपल्याकडे घेऊन जा. किर्यात यारीम हे नाव लक्षात ठेवा, ओके, कारण या इकडे किर्यात यारीम इकडे बरेच वर्ष परमेश्वराच्या कराराचा कोश राहतो. किर्यात यारीम, बायबल सांगतं किर्यात यारीम कर तिकडची लोक आली आणि त्यांनी परमेश्वराचा कोश नेऊन टेकडीवर अभिनादाबाच्या घरी ठेवला. प्रेज द लॉर्ड. अभिनादाब, किर्यात यारीम, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. मी आज शिकवणार नाही तर पुढचं सगळं तुम्ही विसरून जाल. इथून ना परमेश्वराच्या कराराचा कोश आहे ना अभिनादाबाच्या घरी राहतो. किर्यात यारीम हे एक जागा आहे, तिकडची लोक आहेत, त्यांना किर्यात यारीमकर म्हणतात. तिकडे अभिनादाब आहे, एका टेकडीवर तो राहतो, एका टेकडीवर, ओके, तिकडे त्याचं घर आहे. त्याच्या घरामध्ये जाऊन हे परमेश्वराच्या कराराचा कोश करतात. आणि तो अभिनादाब काय करतो की परमेश्वराच्या कराराच्या कोशाचं रक्षण करण्यासाठी, कोशापुढे पूजा अर्चा करण्यासाठी त्याचा मुलगा जो आहे एलाजार याला तो पवित्र करतो याचा अर्थ
पदार्थ आता तो दुसरं काही करणार नाही, तो फक्त या कोशाची सेवा करणार. कॉन्सिक्रेटेड लाईफ, हालेलुया. एक देवाच्या सेवेप्रत्यर्थ वेगळं केलेलं जीवन, की तो सामान्य लोकांमध्ये आता उठणं बसणार नाही, सामान्य लोकांसारखं टाइमपास करणार नाही, इकडे जा तिकडे जा, कधी नाही. आता तो एक याजक बनतोय त्या कोशासाठी, तो स्वतःला वेगळं केलंय त्या कोशाच्या सेवेसाठी. सो हा अभिनादाब जो आहे त्याच्या मुलाला परमेश्वराच्या या कोशाच्या सेवेसाठी तो पवित्र करतो. हालेलुया. किर्यात यारीम, अभिनादाब या नावावरून आपण खूप सुंदर गोष्टी काही शिकणार आहेत. पण तुम्हाला माहितीये किर्यात यारीम याच्याकडे कोश किती वर्ष राहतो माहिती? 20 वर्ष. 20 वर्ष इस्रायलाचं वैभव नाहीसं झालंय. 20 वर्ष इस्रायलामध्ये कोणता याजक आला नाही की ज्याने प्रयत्न केला नाही की कराराचा कोश परत मागे आणावा. 20 वर्ष इस्रायल लोक कुठेच चांगलं काही करू शकलेले नाहीयेत. आणि 20 वर्ष परमेश्वराच्या कोशाची आठवण नाही. कुठला लेवी, कुठला याजक, कुठलं अहरोनाच्या कुळातले लेवी लोक कोशाची सेवा करण्यासाठी पवित्र स्थानामध्ये जात नाही. पवित्र स्थान ओसाड पडले, अति पवित्र स्थान ओसाड पडले, कोश नाही. हे जे 20 वर्ष होते ना, या 20 वर्षामध्ये पूर्ण इस्रायल लोक आहेत ना, अन्य गोष्टींच्या मागे लागतात, नादाला लागतात, देवाचे नियम विसरून जातात, मोशेने शिकवलेले सगळे नियम विसरून जातात, परमेश्वराने काय सांगितले हे विसरून जातात आणि सगळ्या चुकीच्या गोष्टींच्या मागे लागतात. सगळे शत्रू त्यांच्यावर काम करायला लागतात. का? कारण त्यांच्याकडे कोणता आता याजक नाहीये, कोणता शास्ता नाहीये, कोणता जज नाहीये की त्यांचा न्याय इन्साफ करेल, त्यांना देवाचे वचन शिकवेल, त्यांच्यासाठी मध्यस्थी करेल. कुठला लेवी तिकडे लोकांच्या वतीने परमेश्वराच्या अतिपवित्र स्थानामध्ये जाऊन मध्यस्थी करणारा नाहीये. देवाच्या उपस्थितीत सेवा करणारा कोणी राहिला नाही. व्हॉट इज द रिझन? ओके, एकच कारण आहे की देवाच्या कराराचा कोश इस्रायलामधून हस्तगत केला होता. आता तो किर्यात यारीम इथल्या अभिनादाबाच्या घरामध्ये आहे. इथून पुढे आपण पाहणार आहे की कोणत्या टॅबरनॅकल मध्ये, कोणत्या निवास मंडपामध्ये आपण सेवा करतो. प्रेज द लॉर्ड.